माता की वंदे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो तेजाचा भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ उपस्थित सर्व शिक्षकगण सर्वांचा नामोल्लेख करणं उचित आहे परंतु वेळाबाई मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो उपस्थित सर्व शिक्षकगण आणि प्रेम प्रज्ञा आणि या प्रतिभाच्या प्रांगणामध्ये बसलेल्या माझ्या सर्व प्राजक्ताच्या फुलांना आज आपल्या भारत देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन आहे। प्रथमतः मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। 150 वर्षाच्या अविरत लढ्यानंतर स्वातंत्र्य भारताचा पहिला दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आणि या लढ्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी बलिदान दिले। तेव्हाच आजचा दिवस आपल्या नशिबात त्या ठिकाणी आलेला आहे। आजचा दिवस भारतीय समाज क्रांतीचा क्रांतिकारांनी केलेल्या बलिदानाचा कर्तृत्वाचा तो महान दिवस आहे आणि तो उत्साहात साजरा करणं ते आपलं कर्तव्य आहे। आज आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे वावरू शकतो, आपले विचार मांडू शकतो, ते केवळ स्वातंत्र्य मिळाल्यानेच हे आपण कधी विसरता येणार नाहीये। आज आपण आपल्या देशामध्ये व्यापारी म्हणून आले इंग्रजांनी राज्यकर्ते बनण्यापर्यंत मजल मारली। आपल्या देशातील गरीब भोळ्या अडाणी जनतेचे त्यांनी आतोनात हाल केले, त्यांना पुरते लुटले आणि हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून माझ्या देशातील तरुण जागे झाले, इंग्रजांविरुद्ध उभे राहिले, अन्यायासाठी लढू लागले। सुखदेव, भगतसिंग, राजगुरू इत्यादी क्रांतिकारांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले। लोकमान्य टिळकांनी जहलमतवादी म्हणून तर गांधीजी अहिंसावादी म्हणून इंग्रज सत्तेला विरोध केला। प्राण गेला तरी चालेल परंतु स्वातंत्र्य हे मिळवायचेच हे मनोमन त्यांनी ठरवले। हे करत असताना इंग्रजांनी अनेक क्रांतिकारांना जन्मठेप, फाशी, तुरुंगवास इत्यादी शिक्षाही ठोठावल्या, तरी माझे स्वातंत्र्य मागे हटले नाही। अनेकांच्या रक्ताने रंगलेलं युद्ध जिंकायचंच हा बेत त्यांनी केला आणि अखेर तो सोन्याचा आणि भाग्याचा मंगल पावन दिन उगवला आणि आज आपला भारत देश स्वतंत्र झाला। परंतु आपण आज ज्या स्वतंत्र भारत देशामध्ये वावरत आहोत, आपले जीवन व्यतीत करत आहोत, यामागे अनेकांनी सांडलेलं रक्त हे आपल्याला कधी विसरून चालणार नाही। आज आपण मुक्त आहोत म्हणजे हवे तसं करू, हवे तसं वागू असे नाही, तर देशाला योग्य प्रगती पथावर नेणारे बळ देणारे कृत्य करू हे प्रत्येक भारतीयानं त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली, परंतु आज देखील देशामध्ये वाढणारी गरिबी, देशामध्ये वाढणारी बेरोजगारी, देशामध्ये वाढणारे अत्याचार, देशामध्ये वाढणारे अन्याय, देशामध्ये वाढणारे गुन्हेगारी यासारख्या घटना सातत्याने त्या ठिकाणी घडत असतात। यासारख्या घटना घडू नयेत म्हणून आज आपण आपल्या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून आज आपण आपली भूमिका प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बजावली पाहिजे। एकेकाळी देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता अनेक तरुणांमध्ये जोश, ताकद, उत्साह निर्माण करण्याकरता सुभाषचंद्र बोस म्हटले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। परंतु साहेब आजच्या तरुणांनी या अर्थाचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आजचे तरुण बोलू लागले की तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा, अशी अवस्था आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मग ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि देशाला महासत्ता त्या ठिकाणी बनवलं पाहिजे। आज मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आजचा दिवस तुम्ही सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करू नका, तर आजच्या दिवशी या महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करण्याकरता आणि देशहिताकरता आजचा दिवस तुम्ही त्या ठिकाणी साजरा करा, तरच खऱ्या अर्थानं या महापुरुषाला खरी श्रद्धांजली आणि आदरांजली त्या ठिकाणी ठरेल। असो बोलण्यासारखं खूप आहे, अजून बोलणार देखील भरपूर आहे, वेळेची मर्यादा या ठिकाणी राखतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। उत्सवतीनं रंगांचा आभाळी आज सजला, उत्सवतीनं रंगांचा आभाळी आज सजला आणि नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडविला, भारत देश घडविला। जय हिंद, जय महाराष्ट्र।